कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, मॅडम, पारू आणि गणी गावाला परत निघालेत, म्हणून तुमचा आशीर्वाद घेण्याकरता घेऊन आलोय। पारू, ते अरे काय बोलतोयस तो? हे पारूला गावी परत का पाठवतोयस? जाऊ दे ना सर, तसंही आता तिचं इथं काही काम नाहीये। बरेच दिवस झाले तिथे येऊन बस झालं, आणि आता परत गावाला तर जायला लागलच ना। मी कुणालाही जायला सांगितलेलं नाही, पण मी कोणाला थांबवणारही नाही। पार्वती, पारू तुझी मुलगी आहे, तुला जे योग्य वाटेल ते तू करू शकतोस। पारू, आता गावी जातीयेस तर तिथं तरी नीट राहा बाई, नाहीतर इथे वागत होतीस तशीच वागत राहशील तिथे, है ना? तुझं असं अचानक इथून निघून जाणं खरं तर पटलं नाहीये मला, पण जिथे कुठे राहशील तिथे सुखी राहा। इथे जे काही झालं ते विसरून जा, गावाला जाऊन आयुष्याची एक नवी सुरुवात कर। आणि मारुतीची काळजी नको करूस, आम्ही सगळे आहोतच। पारू, जाताना तुला माझ्याकडून काही हवंय का? देणार असाल तर एकच द्या देवी आई। श्रीबाई, ही आता बहिणींकडे काहीतरी मागणार म्हणजे मोठा गबाड घेऊन जाणार या घरातून। दामिनी मॅडमची शिक्षा तेवढी माफ करा। पारू, थँक्यू 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 सो मच, तू माझ्यासाठी मागितलंस। गेलं ना? नाही का? जाऊ दे, उद्या मी अंघोळ केली ना की पूर्वीसारखी सुंदर दिसेन, तुम्हाला आवडेल ना बघायला? ठीक आहे। प्रिया मॅडम, प्रीतम सरांची काळजी घ्या, ते लई नशीबवान आहेत। त्यांना बायकोच्या रूपाने एक मैत्रीण मिळाली, ते लई प्रेम करतात तुमच्यावर। त्यांना दुखावू नका कधी। येते।
काळजी घे स्वतःची. पारू, सांभाळून जा. बा, एकदा आदित्य सरांना भेटून येऊ का? काही गरज नाहीये. ज्यांना भेटायचं होतं त्यांच्या बरोबर भेट झाली ना. चल, गाडीला उशीर होईल आपल्याला. चल चल म्हणतोय ना मी. चला, चल रे. आईला नाही, मला नाही पटलं आता झालं ते. तू पारूला अशी जाऊच कशी देऊ शकतेस? मला चांगलं माहितीये तुझा तिच्यावर किती जीव येते, आणि असं असूनही तू तिला अडवायचं सोडून जायची परवानगी दिलीस का? आदित्य आणि पारूची मैत्री तुला खटकते म्हणून? श्रीकांत, काही गोष्टी वेळेच्या आधी ओळखायच्या असतात. नजर दूरपर्यंत जायला हवी. नाही, मला नाही कळलं. कोणाबद्दल बोलतेस तू? आदित्यचं लग्न ठरलंय श्रीकांत. आता आदित्यच्या आयुष्यात अनुष्का आलीये. म्हणजे मला मान्य आहे पारू आणि आदित्यची खूप चांगली मैत्री आहे, पण त्याच्या आयुष्यात आता अनुष्का असतानाही आज आदित्य पारूची बाजू घेताना दिसला, जेव्हा त्यांनी अनुष्काची बाजू घेणं अपेक्षित होतं. श्रीकांत, आदित्यचा पारूबद्दलचा हा हळवेपणा खटकतोय मला. या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.